काय रचना आहे मग काय स्ट्रक्चर आहे व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ शुड सब्जेक्ट प्लस शुड प्लस मेंबर प्लस ऑब्जेक्ट आणि मग आपण या शुडचं मीनिंग पाहिलं याचा अर्थ पाहिला काय अर्थ होतो या शुडचा की कर्त्याने एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा कर्त्याने एखादी गोष्ट करायला हवी मग आपण याचे काय एक्झाम्पल्स पाहिले ओके त्यानंतर काम आता जसं की तू जायला पाहिजे आपण तू जायला पाहिजे यू शुड गो तू शाळेत जायला पाहिजे यू शुड गो टू स्कूल आपण अभ्यास करायला पाहिजे बोला वी शुड स्टडी आपण मदत करायला पाहिजे आपण मित्रांना मदत करायला पाहिजे आपण आपल्या मित्रांना मदत करायला पाहिजे तू सांगायला पाहिजे यू शुड टेल तू मला सांगायला पाहिजे यू शुड टेल मी तू मला तुझी अडचण सांगायला पाहिजे यू शुड टेल मी युअर प्रॉब्लेम तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे यू शुड बोला पटापट यू शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग यू शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग येत्या लक्षामध्ये त्यानंतर आपण काय पाहिलं याचे वर्बल क्वेश्चन या वर्बल क्वेश्चनलाच आपण आणखी काय म्हणतो बरं येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे काय तर ज्या प्रश्नांची उत्तर आपण एकतर काय येस किंवा नो असं देतो त्यांना काय म्हणतात येस नो टाइप क्वेश्चन आलं लक्षामध्ये मग त्या वर्बल क्वेश्चन साठी काय स्ट्रक्चर आपण पाहिलं काय स्ट्रक्चर आहे मग जर आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचे असतील तर सुरुवातीला काय घ्यावं लागतं शुड हे काय मॉडेल ॲक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब ओके मग आपल्याला काय करावं लागतं वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाइप क्वेश्चन जर बनवायचा असेल तर सुरुवातीला काय घ्यायचं रे शुड घ्यायचा शुड मग घेतला इथं काय हा शुड त्यानंतर काय करायचंय सब्जेक्ट काय घेणार इथं सब्जेक्ट त्यानंतर and at last object हा देखील क्वेश्चन आहे म्हणून इथं काय ठेवायचे क्वेश्चन मार्क so this is structure for verbal questions or yes no type questions तर ही आहे रचना कशासाठी yes no type question किंवा verbal questions साठी आलं लक्षामध्ये मग आता इथं काय सांगितलं एखादी गोष्ट करायला पाहिजे मग याचा काय अर्थ की एखादी गोष्ट करायला पाहिजे का आता इथं जरी हा एक शब्द वाढला वाक्याच्या शेवटी जसं की पहा तू जायला पाहिजे त्याचा क्वेश्चन बनवा तू जायला पाहिजे का मग इथं का वाढले या का साठी आपल्याला इथं वाय वगैरे काहीही यूज करायचं नाही फक्त काय करायचं हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते काय करायचंय बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला ठेवायचंय okay put helping verb at the beginning of the structure or at the beginning of the sentence you will get structure for verbal questions okay चल मग आता इथं काय सेंटेन्स आहे की तू जायला पाहिजे यू शुड गो तू शाळेत जायला पाहिजे यू शुड गो टू स्कूल आता आपल्या चॉईस नुसार आपण इकडे पुढे काही पण वाढवू शकतो मग तू क्लासला जायला पाहिजे यू शुड गो टू क्लास तू ऑफिसला जायला पाहिजे यू शुड गो टू ऑफिस तू मुंबईला जायला पाहिजे यू शुड गो टू मुंबई यू शुड गो टू मुंबई तू गावाला जायला पाहिजे गेलं पाहिजे यू शुड गो टू विलेज यू शुड गो टू विलेज मग तू कॉम्प्युटरच्या क्लासला जायला पाहिजे यू शुड गो टू कॉम्प्युटर क्लास आपण आपल्या पद्धतीने काय करू सेंटेन्सेस ते इन्क्रीज करू शकतो वाढवू शकतो ठीक आहे मग आता इथं यू शुड गो टू स्कूल तू शाळेत जायला पाहिजे मग याचं वर्बल क्वेश्चन तू शाळेत जायला पाहिजे का कसं होईल सांगा मला शुड यू गो टू स्कूल म्हणजे काय तर तू शाळेत जायला पाहिजे का मी बोलायला पाहिजे का मी बोललं पाहिजे का शुड आय स्पीक मी इंग्रजी मध्ये बोलायला पाहिजे का शुड आय स्पीक इन इंग्लिश नेक्स्ट मी शिकवायला पाहिजे का शुड आय
शुड आय टीच मी तुम्हाला शिकवलं पाहिजे का शुड आय टीच यू शुड आय टीच यू मग तू अभ्यास करायला पाहिजे तू अभ्यास करायला पाहिजे का शुड यू स्टडी मी अभ्यास करायला पाहिजे का शुड आय स्टडी रामने अभ्यास केला पाहिजे का शुड राम स्टडी तुझ्या भावाने अभ्यास करायला पाहिजे का शुड युअर ब्रदर स्टडी तिच्या मैत्रिणीने अभ्यास करायला पाहिजे का शुड हर फ्रेंड स्टडी आपण अभ्यास करायला पाहिजे का शुड वी स्टडी तुम्ही ऐकायला पाहिजे यू शुड लिसन तुम्ही माझं ऐकलं पाहिजे यू शुड लिसन टू मी मग तुम्ही माझं ऐकायला पाहिजे का शुड यू लिसन टू मी तुमचं ऐकायला पाहिजे का शुड आय लिसन टू यू मी तुमचं ऐकायला पाहिजे का शुड आय लिसन टू यू मी मदत करायला पाहिजे का शुड आय हेल्प मी लिहायला पाहिजे का शुड आय राईट मी वाचन करायला पाहिजे का शुड आय रीड मी पेपर वाचला पाहिजे का रे शुड आय रीड न्यूज पेपर मी यायला पाहिजे का शुड आय कम मी इकडे यायला पाहिजे का शुड आय कम हियर मी बदलायला पाहिजे का मी बदल करायला पाहिजे का शुड आय चेंज तुम्ही बदल करायला हवा का तुम्ही बदलायला पाहिजेत का शुड यू चेंज ओके आता निगेटिव्ह